मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवडी नावाशेवा अटल सेतूची पाहणी करण्यात आली। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। लोकार्पण कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री शिंदेंनी कामाचा आढावा घेतलाय। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत। सर, टीव्ही 9 मध्ये खरं तर स्वागत आहे। सर, आपण आता शिवडी नावाशेवा या मोठ्या उड्डाणपुलाची पाहणी केली आहे, काय सांगाल? नाही, हा शिवडी नावाशेवा हा ट्रान्स हार्बर लिंक उद्या सुरुवात होते। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण होतंय। खरं म्हणजे हा देशातला सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटर समुद्री पूल आहे। याला अटल सेतू, अटलजींचं नाव याला दिलंय, याचा आनंद आम्हाला आहे। आणि खरं म्हणजे हा जे अंतर 2 तास लागतं, म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड हे अंतर 2-2.5 तास याला लागतात, हे फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हे अंतर लोक पार करतील। हा गेम चेंजर प्रकल्प आहे। याच्यामध्ये पोल्युशन कमी होणार आहे, इंधन वाचणार आहे, वेळ वाचणार आहे। आणि हे सगळं जे आहे अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प केलेला आहे। आणि याच्यामुळे मुंबई आणि रायगड अतिशय जवळ येणार आहे। या प्रोजेक्टमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस कनेक्ट होईल, मुंबई गोवा जो रस्ता आहे तो कनेक्ट होईल, आणि वसई विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर जो आहे तो कनेक्ट होणार। त्यामुळे हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे। जसं मुंबई पुणे डेव्हलप झालं तिकडचा भाग इकडचा भाग, तसा हा संपूर्णपणे मुंबईच्या अगदी जवळ आल्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, सिडकोचे नोड डेव्हलप होतील, सगळाच परिसर जो आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर विकसित होईल आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर जनतेला, लाखो लोकांना होईल। हा एक अर्थव्यवस्थेला चालना देणारा प्रकल्प आहे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की आमचं सरकार आल्यामुळे विविध ज्या प्रकल्प आहेत त्यांना चालना मिळालेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन शुभम सोनवणेसह मी रवी कराड, टीव्ही 9 मराठी।